यासाठी एक मॅजिक रिंग घ्यायचा आणि त्याच्यात 6 चेन म्हणजे सिंगल क्रोशिया म्हणून आपण 6 घ्यायच्या. 1 2 3 यासारखं 6 घ्यायचे. हे 6 चेन झाल्यावर हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो ओढून घ्यायचा पूर्ण आणि स्लिप स्टिचनी याला जोडून घ्यायचं. पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घेऊन म्हणजे जिथून आपण सुरुवात केली होती त्याच्यातल्या पहिल्या चेनमध्ये जाऊन क्रोशिया हुकने धागाचा बाहेर ओढला की स्लिप स्टिच होते. याप्रमाणे. त्यानंतर सेकंड राऊंडसाठी एक चेन करायची आणि प्रत्येक एका स्टिचमधून 2 वेळा सिंगल क्रोशिया करायच्या. म्हणजे 6 स्टिचेसमधून 2-2 वेळा असे 12 स्टिचेस घ्यायचे आणि हा पण राऊंड कंप्लीट करायचा. हे बघा, एका स्टिचमधून एक वेळा, एका स्टिचमधून दुसऱ्यांदा, याचप्रमाणे हे सर्व राऊंड कंप्लीट करून घेऊ. हे असं पूर्ण झाल्यावर स्लिप स्टिचने याला जोडून घ्यायचं. हा झाला सेकंड राऊंड पूर्ण. आता तिसऱ्या राऊंडसाठी एक चेन, त्यानंतर क्रॉचेट, सिंगल क्रॉचेट, त्याच्या नंतरच्या याच्यात डबल क्रॉचेट, जे काय याच्यात सिंगल त्याच्यानंतरच्या याच्यात डबल. ह्या पॅटर्न याला पूर्ण करायचं. सिंगल नंतर म्हणजे सिंगल क्रॉचेट एक वेळा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रॉचेट 2 वेळा. याने हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. याप्रमाणे पूर्ण झाल्यावर तिसरा राऊंड आहे आपला. स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं. नंतर एक चेन घेऊन 5व्या राऊंडला सुरुवात करू. पाचव्या राऊंडसाठी काय करायचं, एक चेन घेतला, पहिल्यांदा सिंगल क्रॉचेट, पहिल्या 2 याच्यात सिंगल क्रॉचेट, पहिल्या 2 याच्यात 2 स्टिचेसमध्ये सिंगल क्रॉचेट आणि तिसऱ्या स्टिचमध्ये डबल क्रॉचेट. हे बघा, हे तिसऱ्या स्टिचमध्ये डबल, 2दा सिंगल, तिसऱ्या याच्यात डबल, 2 स्टिचेसमध्ये सिंगल, तिसऱ्या याच्यात डबल. ह्या सिक्वेन्सनी पण हा चौथा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा आपला चौथा राऊंड पूर्ण झाला. पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घेऊन
जोडून घ्यायचं. 5व्या राऊंडसाठी एक चेन, 3 सिंगल क्रोचेट, 1 2 3 3 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोचेट आणि चौथ्या ह्याच्यात डबल क्रोचेट, म्हणजे 2 वेळा सिंगल क्रोचेट. चौथ्या ह्याच्यात 2 वेळा डबल क्रोचेट, 2 वेळा सिंगल क्रोचेट. हे 1 वेळा सिंगल क्रोचेट, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सिंगल क्रोचेट झाल्यावर चौथ्या ह्याच्यात सेम स्टिचमध्ये 2 वेळा सिंगल क्रोचेट. आता ह्या चौथ्या ह्याच्यातच पुन्हा 1 वेळा सिंगल क्रोचेट. म्हणजे चौथ्या राऊंड 5व्या राऊंडमध्ये 3 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोचेट आणि चौथ्या ह्याच्यात 2 वेळा सिंगल क्रोचेट. या क्रमाने हा पण राऊंड कंप्लीट करून घेऊ. हे बघा, हा आपला 5वा राऊंड आहे. हा पण कंप्लीट झाला. आपण इथे स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊ आणि हा धागा इथे स्लिप स्टिचने जॉईन केला, एक चेन आणि कापून घेऊ. हा झाला सूर्यफुलाच्या मधातला भाग. आणि असाच भाग जसे हे 5 राऊंड केले आहेत सेम तसेच आपल्याला हिरव्याने बनवायचे. हा होईल देठाकडचा भाग आणि हा होईल फुलाच्या मधातला भाग. त्याच्यात काहीच फरक नाही आहे. ह्याच्या जशी विण सांगितली तशीच याची पण विण बनवून घ्यायची. आता आपण याच्यानंतर पाकळ्या करणार आहोत. चला आता आपण याच्या पाकळ्या बनवू. त्याच्यासाठी हे 2 जोडून घ्यायचे आणि पिवळ्या रंगाचा लोकरीचा धागा घेऊन सगळे धागे आतमध्ये टाकून घेऊ. ह्या ब्राऊन याच्यातनं आणि ह्या हिरव्या याच्यातनं अशा दोन्ही मधून क्रोशा हुक टाकायची. त्यानंतर धागा काढून नॉट घ्यायची आणि हा पण धागा इकडून असा आतमध्ये टाकायचा. याच्यात आता 2 चेन घ्यायच्या, 1 आणि 2 आणि त्याच्यानंतरच्या चेनमध्ये डबल क्रोशिया. डबल क्रोशिया करताना पण दोन्ही याच्यातून घ्यायची क्रोशिया हुक. हे बरोबर ब्राऊनचा पण एक स्टिच पाहिजे आणि ग्रीनचा पण एक स्टिच असायला पाहिजे. हा झाला डबल क्रोशिया. आता ट्रिपल क्रोशिया त्याच स्टिचमधून. ट्रिपल क्रोशिया कसं 2 वेळा एका ह्याच्यातून नंतर 2 याच्यातून आणि सर्वात शेवटी उरलेल्या 2 याच्यात. नंतर 2 चेन करायच्या आणि पहिल्या चेनमध्ये
स्लिप स्टिच करायचा, जसं आपण बंद करताना करतो तशी वाली स्लिप स्टिच. आणि आता पुन्हा हाच पॅटर्न म्हणजे ट्रिपल क्रोशिया त्याच्यानंतरच्या स्टिचमध्ये दोन्ही याच्यातून घेताय, ह्या कथ्थई याच्यातून आणि हिरव्या याच्यातून. थोडी गॅप पण पुन्हा घेते. हा फुलाचा समोरचा आणि हा मागचा भाग तयार झाला. आता पाकळ्या बनवू. त्यासाठी या दोन्ही याच्यातून क्रोशिया हुक टाकून पिवळा धागा समोर आणायचा, 2 चेन बनवायच्या आणि एक डबल क्रोशिया त्याच्या पुढच्या स्टिचमधून घ्यायचा आणि त्याच स्टिचमधून ट्रिपल क्रोशिया. त्यानंतर 2 चेन करायच्या, पहिल्या चेनमधून स्लीव स्टिच घ्यायचा, त्यानंतर ट्रिपल क्रोशिया त्याच्या नंतरच्या स्टिचमधून. आता डबल क्रोशिया त्याच स्टिचमधून. आता 2 चेन करायच्या, त्याच्यानंतरच्या स्टिचमधून स्लिप स्टिच करायचं. ही झाली आपली पाकळी तयार. दुसऱ्या पाकळीसाठी 2 चेन करायच्या, दोन चेन घेतल्या, डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिच मधून. त्यानंतर ट्रिपल क्रोशिया जिथनं डबल क्रोशिया टाकला आहे तिथनंच दोन वेळा काढला, तिसऱ्यांदा काढला, झालं ट्रिपल क्रोशिया. मग 2 चेन करायच्या आणि पहिल्या चेन मधून स्लिप स्टिच घ्यायचं. स्लिप स्टिच झाल्यावर ट्रिपल क्रोशिया त्याच्यानंतरच्या स्टिच मधून. आणि नंतर डबल क्रोशिया त्याच स्टिच मधून, जिथनं ट्रिपल क्रोशिया घेतलाय त्या स्टिच मधून. नंतर 2 चेन घेऊन त्याच्यानंतरच्या स्टिच मध्ये दोन्ही मिळून
हिरवा आणि कथ्थीवर इथे स्लिप स्टिच. ही दुसरी पाकळ. याप्रमाणे अर्ध्या पाकळ्या झाल्या की मग इथून आपण याच्यात फुगण्यासाठी असे लोकरीचे वेगळे तुकडे किंवा कापूस टाकू शकतो. हे पूर्ण करून दाखवतो. हे बघा, ह्या पाकळ्या करून झाल्या की एवढे गॅप सोडायचे आहे आणि त्यात म्हणजे स्टफिंग भरायसाठी स्टफिंग किंवा हे असे उरलेले थ्रेड्स असतात धागे विणकाम करताना, ते पण आपण याच्याऐवजी भरू शकतो. भरून याला असं लूप येतो फुगेल असा. हे असं सर्व भरल्यावर पुन्हा एक पाकळी जी राहिली होती ती करून घेऊ. बाकी पाकळ्या जशा केल्या तसंच सिंपल 2 सिंपल स्टिच, मग डबल क्रोशिया, मग सेम नेक्स्ट स्टिचमध्ये बाकी जशा केल्या होत्या तशाच करता. ते स्लिप स्टिचने शेवटची पाकळी जॉईन केल्यावर जोडून घेतल्या. एक्सचेंज करायची. ती टाकल्यानंतर सुटत नाही जाणार आणि तो धागा कापून घ्यायचा. कापल्यावर हा धागा असा मागे ओढून घ्यायचा. मागे कसा ओढणार, याप्रमाणे, म्हणजे तो निघणार नाही. आता आपण स्लिप पानं बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक असा 15 सेंटीमीटर तार घ्यायचा लागेल आणि पोपटी रंगाने पानं बनवणार. एक नॉट बनवून घेऊ. त्याच्यानंतर 8 चेन घ्यायच्या. 2 अशा 8 चेन करून घेऊ. आता याच्यामध्ये तार टाकायचा आणि आपल्या अगोदरच्या चेनमध्ये क्रोशिया हुक टाकायची, म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्लिप स्टिचसाठी टाकतो. आणि हा धागा घेऊन या तारेच्या वरून वन सिंगल क्रोशे करायचे. नंतर आधीच्या याच्यात घेऊन 1 हाफ डबल क्रोशे, म्हणजे क्रोशिया हुकवर धागा घ्यायचा, पण ते सर्व धाग्यामधून एका वेळेसच क्रोशिया हुक काढायची. डबल क्रोशियामध्ये आपण एकेकाने काढतो, म्हणजे काढून घेतो आणि नंतर मग बाकीच्या याच्यातून काढतो. पण हाफ डबल क्रोशियामध्ये सगळ्या याच्यातून एकदा काढायचं. त्यानंतर डबल चेन, डबल क्रोशे. हे बघा 2 वेळा काढले. तसे
3 स्टिचेसमधून डबल क्रोचेट घ्यायचे. तिसरा दुसरा, आता हा तिसरा. तीन वेळा डबल क्रोचेट. हे 3 वेळा डबल क्रोचेट घेतला. आता 1/2 डबल चेन क्रोशावरून धागा घेतला आणि तिन्ही याच्यातून एकाच वेळेस काढला. हाफ डबल क्रोशे. शेवटच्या याच्यातून हे हाफ डबल क्रोशे आपण आणखी 3 वेळा. 2 आणि शेवटच्या याच्यातून सिंगल क्रोशे. हे मी सोडलं आहे कारण याच्यात हाफ डबल क्रोशे घेताना मी चेन सोडली होती, तिथे फट पडली होती. असे 3 वेळा हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आणि शेवटच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोचेट घ्यायचं. याप्रमाणे नंतर 2 चेन आणि शेवटच्या याच्यातून सिंगल क्रोशे घ्यायचा. आता या ताराला पकडून 1/2 डबल क्रोशे. नंतर 3 डबल क्रोशे दुसऱ्या बाजूच्या ताराला पकडून 3 वेळा घ्यायचे. हाफ डबल क्रोशे. 3 त्यानंतर 1/2 डबल क्रोशे. दोन पण घेऊ शकतो कारण आपण 1/2 डबल क्रोशे नंतर 1 सिंपल चेन आणि सर्वात शेवटी नंतर शेवटच्या स्टिचमधून पहिल्या स्टिचमधून शेवटी स्लिप स्टिच घ्यायचं.
स्लिप स्टिच घेऊन हा मग धागा थोडासा सोडून कापून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला गुंडाळायचं आहे. ओढून घ्यायचं आणि या दोन्ही तारांना मिळून हा धागा गुंडाळून इथे आपण गुंडाळताना फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लू लावू शकतो. शेवटी कसं गुंडाळायचं, दोन तारांच्या मध्ये हे झालं आपलं पान. असे आपण 1 किंवा 2 लावू शकतो. हा एक कापून घेऊ. आता पान आणि फूल झालं. आता आपण टोपली बनवू फुलासाठी. टोपली बनवण्यासाठी मॅजिक रिंग घेऊ, म्हणजे काही नाही असा लूप राहतो, त्याच्यामध्ये 8 सिंगल चेन बनवायच्या. सिंगल चेन बनवणं सोपंच आहे, त्यामुळे मी या पूर्ण झाल्यावर दाखवते, नाहीतर आपला व्हिडिओ खूप लांब होईल. असा 8 सिंगल चेन बनवून घ्या. सिंगल क्रोशिया हे 8 चेन करून झाल्यावर हा धागा असा ओढायचा आणि पहिल्या स्टिचमध्ये काय करायचं, स्लिप स्टिच घेऊन जोडून घ्यायचा. स्लिप स्टिचने जोडून घेतल्यावर प्रत्येक चेनमध्ये 2 वेळा सिंगल क्रोशिया, म्हणजे 8 व 2 असे 16 सिंगल क्रोशिया करून हा सेकंड राऊंड पूर्ण करून घ्यायचा. झाल्यावर दाखवते मी. हा राऊंड कंप्लीट झाल्यावर जे हा दुसरा होता, स्लिप स्टिच घेऊन जोडून घ्यायचं. एक चेन बनवायची आणि आता एक सिंगल क्रोशिया, त्याच्यानंतरच्या स्टिचमध्ये डबल क्रोशिया, 2दा सिंगल क्रोशिया करा, 2दा सिंगल क्रोशिया, मग 1दा सिंगल क्रोशिया, नंतर 2दा सिंगल क्रोशिया, एका ह्याच्यात 1, त्याच्यानंतर 2. या पॅटर्नने हा तिसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. झाल्यावर मी दाखवते. हे पण पूर्ण झाल्यावर स्लिप स्टिचने जोडून घेऊ, एक चेन करू, त्यानंतर 2 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशिया आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 वेळा सिंगल क्रोशिया. एक, नंतर दुसऱ्या ह्याच्यात 1, तिसऱ्या ह्याच्यात 2 वेळा सिंगल क्रोशिया. अशा सिक्वेन्सने हा पण राऊंड कंप्लीट करून घेऊ. झाल्यावर दाखवते मी. हा राऊंड पण पूर्ण झाल्यावर स्लिप स्टिच घेऊन इथे जोडून घेऊ.
तर 5व्या राऊंडसाठी एक चेन, यामध्ये मागून फक्त घ्यायचे आहे, सिंगल क्रोशिया मागच्या ह्याच्यात. आधी आपण या 2 ह्याच्यातून असे घेत होतो ना, पण या वेळेस अशा मागून याच्यात घ्यायचे आहे. 3 स्टिचेसमधून सिंपल क्रोशिया, नंतर एक नंतर 2 सिंपल क्रोशिया, 1 2 3 3 सोडून चौथ्या ह्याच्यात 2 वेळा घ्यायचे. याच पॅटर्ननी हा पण राऊंड पूर्ण करून दाखवते. हे 5 राऊंड कंप्लीट झाले. आता एक चेन घ्यायच्या आणि एक चेन घ्यायची आणि ह्या पूर्ण याच्यात एक एक सिंगल क्रोशिया घ्यायचा. हा आहे 6वा राऊंड. असे सिंगल क्रोशियाचे एक सिंगल क्रोशियाचे 7 राऊंड बनवायचे. म्हणजे हा पहिला. त्याच्यानंतर पुन्हा 6 राऊंड करून सिंगल क्रोशिया घेऊन कंप्लीट करायचं. कंप्लीट झाल्यावर दाखवते. हा 6 कंप्लीट झाल्यावर स्लिप स्टिच घेऊन एक चेन घेऊ आणि मग पुन्हा एक सिंगल क्रोशिया प्रत्येक स्टिचमधून घ्यायचा आणि असे 6 राऊंड कंप्लीट करायचे. प्रत्येक राऊंड संपल्यावर स्लिप स्टिचने अटॅच करायचं आणि एक चेन घेऊन नेक्स्ट राऊंड सुरू करायचा. हे असे आपले 13 राऊंड झाले होते. म्हणजे सगळे 7 आणि आधीचे 5. आणखीन मी एक जास्तीचा घेतला होता. त्यानंतर हे असं पलटून घ्यायचं. त्यानंतर एक चेन घ्यायची आणि 3 सिंगल क्रोशिया घ्यायच्या. 3. त्यानंतर आपल्याला हे कमी करायचं आहे, त्यामुळे हे बघा, ह्या पूर्ण याच्यातून न घालता फक्त शेवटच्या याच्यातून, म्हणजे ह्या साखळी आहे त्याच्या एकाच साईडच्या धाग्यातून क्रोशिया हुक टाकायच्या 2 याच्यात आणि 3 वरून ओढून घ्यायचा. हा झाला एक स्टिच कमी केला आपण. हा स्टिच डिक्रीज म्हणजे कमी कसा करायचा ते परत पाहू. ह्या दोन धाग्यांच्या आतमधून क्रोशिया हुक काढायचा आणि त्यामधून हा धागा आणायचा. नंतर ह्या दोघांना हे असंच परत करायचं. 2 3 सिंगल क्रोशिया, नंतर एक स्टिच कमी करायसाठी या 2 धाग्यांखालून क्रोशिया हुक काढून हा धागा काढायचा आणि त्याच्या नंतर ह्या दोघांमधून काढायचा. याप्रमाणे हे कमी करत आहोत आपण. पुन्हा एक स्टिच कमी केल्यावर सिंपल स्टिच 3 याच्यातून एक सिंपल क्रोचेट, 2 सिंगल क्रोचेट, 3. त्यानंतर या धाग्यातून हुक काढायची
त्यानंतर ह्या धाग्यातून हुक काढायची आणि या 2 हुक धाग्यांखालून धागा ओढून ह्या 2 मधून. तुम्हाला बघूनच करू शकता तुम्ही. नंतर परत हा रिपीट करून हे कंप्लीट करायचं. हे पूर्ण झाल्यावर आपण स्लिप स्टिचने जसं जोडून घेतो तसं जोडून घ्यायचं आणि एक 1 चेन करायची. त्यानंतर हे एक पहिली स्टिच सोडून नंतरच्या स्टिचच्या अशा अलीकडच्या धाग्यामध्ये हे बघा, हे जे अशा 2 साखळ्या आहेत त्याच्या अलीकडच्या एका धाग्यामध्ये काय करायचे आहे, डबल चेन. दोन्ही साखळीत नाही घ्यायचं, त्या साखळीच्या एका धाग्यातून घ्यायचं. असे 4 डबल चेन घ्यायच्या, डबल क्रोशिया घ्यायच्या. डबल चेन नसतात, डबल क्रोशिया असतात. मी चुकीने म्हटलं तसं. 4 झाल्यावर मग इथे पण एक सोडून पुढच्या स्टिचमधून स्लिप स्टिच घ्यायचं आणि एक चेन करायची. त्यानंतर परत एक सोडून नंतरच्या स्टिचमध्ये 2 आहेत त्याच्या अलीकडच्या एका धाग्यातून बघा, हा जो अलीकडचा धागा आहे या धाग्यातून 4 डबल क्रोशिया करायचे. एक सोडून एक डबल क्रोशिया, 2, अशा प्रकारे हे पूर्ण करून घ्यायचं आहे. झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे आलं असेल तुमच्या लक्षात हे पाकळ. हा शेवटचा राऊंड मी कंप्लीट करून घेतला. त्यानंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. ही अशी आपली कुंडी तयार झाली. आता आपल्याला या कुंडीच्या वर असा एक सरफेससाठी गोल शिवायचा आहे. त्यासाठी मॅजिक रिंग घ्यायचं आणि त्याच्यात 8 चेन करायच्या. या फुलासाठी जेव्हा आपण मधला भाग शिवला होता त्याच पद्धतीचं राहणार आहे. 8 चेन, नंतर राऊंड 2, 3, 4 असे 4 राऊंड घ्यायचे आहे. प्रत्येक राऊंड करताना स्लिप स्टिच नंतर एक चेन घ्यायची आणि म्हणजे कसं करायचं, आता 8 चेन झालं, सिंपल क्रोचेट झाला किंवा चेन करायची. त्याच्यानंतर एक चेनमध्ये 2 डबल 2 वेळा सिंगल चेन करायची. नंतर मग एक सोडून एक सिंगल क्रोशे करायचे आणि मग 2 चेन सोडून किंवा 2 स्टिच सोडून 8 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर हा धागा ओढायचा. ओढताना थोडा छिद्र ठेवायचं, त्याच्यातून आपण या फुलाची दांडी टाकतो. त्यानंतर ह्याच्यात जसं केलं आहे तसंच आपण 4 राऊंड करून घेऊ. तुम्ही मागे जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. नाही तर सोपं आहे. याच्यानंतर राऊंड घेऊ. स्लिप स्टिचने जॉईन केल्यावर प्रत्येक एका चेनमध्ये 2 डबल क्रोशिया, सिंगल क्रोशिया, त्यानंतर एक सोडून एका याच्यात 2दा सिंगल क्रोशिया, त्याच्यात नंतरच्या राऊंडमध्ये 2 सोडून तिसऱ्या याच्यात 2दा सिंगल क्रोशिया. या पॅटर्नने 4 राऊंडचा पूर्ण गोल बनवून घेऊ. झाल्यावर दाखवते. नसेल लक्षात येत तर हे जेव्हा बनवलं ह्या व्हिडिओत तो भाग बघू शकतो.
बघा हे 4 राऊंड झाले किंवा 5 पण घेऊ शकतो, त्याला जसं ॲडजस्ट होईल तसं. त्यानंतर इथे स्टिच घेऊन स्टिच घेतला आहे मी आधी, तर ते घेऊन मोठा असा धागा सोडून नंतर कापायचं आहे, कारण आपल्याला थोडं ते शिवायचं आहे. बघा हे कापून घेतलं आणि एवढा धागा सोडून नंतर हा काढून घेतला बघा, जिथे फिटन गाठ बसेल. आणि नंतर मग हा धागा सुईतून घ्यायचा, मोठ्या छिद्र असणाऱ्या सुईतून. हे मी ओवून घेतलं. आता या कुंडीमध्ये असंच मी उरलेली लोकर आणि बिना कामाचं जे होतं ते याच्यात भरलं. याच्याऐवजी आपण स्टफिंगसाठी जे येतं एक असं कापसासारखं मटेरियल असतं, पण ते ओलं होत नाही असं भरू शकतो. किंवा आपण जे लोकरीचं काम करताना उरलेले धागे होते तेच टाकलं, कारण लोकर पण अशी काही खूप ओली होत नाही. जर हे ओलं धुतले तरी काय होणार, पाणी पटकन सुकून जाईल. आता हे भरल्यानंतर याला घेऊन असं शिवून घ्यायचं. बघा असं एक सुई यातून एक सुई यातून, एकदा यातून एकदा यातून असं घेऊन हे पूर्ण असं शिवून घ्यायचं. झाल्यावर दाखवते मी. हे बघा आता आपल्याला सगळे हे भाग जोडून घ्यायचे आहे. कुंडी झाली आपली, हे सूर्यफूल आणि हे 2 पानं. ती ह्या फुलाला दांडी करण्यासाठी कसा तार घ्यायचा, तो तार या मागून टाकायचा आणि मध्यातून असा फोल्ड करून घ्यायचा, बरोबर असा सारख्या प्रमाणात. हा तार आपल्याला कोणत्या पण स्टेशनरीच्या दुकानात मिळून जाईल. हे बघा आपण असा तार लावून घेतला, त्याला असा थोडा बांध दिला. नंतर हे 2 पानं याला लावून घ्यायची आहे. हे बघा आपण जो तार घेतला होता त्याला पूर्ण गुंडाळला आहे लोकर, आणि हे पानं जोडून घेतले. इथे जे मधात छिद्र ठेवलं होतं त्यात हे दांडी फिक्स करून घेतली. अशा प्रकारे हे पूर्ण झालं आहे. कसे वाटले ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपण हे स्टडी टेबलवर किंवा ऑफिसमध्ये शोभेसाठी ठेवू शकतो. अशाच विविध क्रोशाच्या वस्तू शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिकत राहा.